अशा प्रकारे आपण घर सजवताना असे छोटे मोठे बदल केले, अशा छोट्या मोठ्या गोष्टी ऍड केल्या तर एक तीर में दोन निशाणा होऊन जातं. आपलं घरही सुंदर दिसतं आणि त्याचा आपल्या संपूर्ण जीवनावर खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. नमस्कार, आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजही आपण अतिशय इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे आपले मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण आपलं घर सजवताना काय उपाय करू शकतो आहे हे आजच्या व्हिडिओत बघणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. जगातील सगळ्यात जास्त कम्फर्ट देणारी जागा ही आपल्यासाठी आपलं घर असते. आपण जगात इतर कुठेही अतिशय सुंदर सुंदर ठिकाणांना फिरायला जातो, 5 स्टार हॉटेल्समध्ये राहतो, पण काही दिवसातच आपल्याला ओढ लागते ती आपल्या आपल्या घराची. कारण घर ही एकमेव अशी जागा आहे जिथे आपण सगळ्यात जास्त कम्फर्टेबल, सगळ्यात जास्त रिलॅक्स फील करत असतो. म्हणूनच हे घर कसं असावं ज्याने आपलं मानसिक, शारीरिक सगळंच आरोग्य अतिशय चांगलं राहील हे आपण बघत आहोत. आपण आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ हा आपल्या घरामध्ये स्पेंड करत असतो. कारण रोज 8 तास तर आपण झोपतो, म्हणजे 1/3 लाईफ आपली तर झोपेतच म्हणजे आपल्या घरातच जाते. त्यानंतर जर हाऊसवाईफ असाल, वर्क फ्रॉम होम करत असाल तर अर्ध्यापेक्षा जास्त जीवन हे आपलं आपल्या घरात जात असतं. त्यामुळे आपलं घर सजवताना आपण जे काही पेंटिंग्स, पिक्चर्स, फ्रेम्स, वॉल हँगिंग किंवा होम डेकोर आयटम्स यूज करत असतो, स्कल्पचर, वेगवेगळे स्टॅच्यू, देवांचे स्टॅच्यू, प्राण्यांचे स्टॅच्यू, या सगळ्यांचा खूप जास्त परिणाम आपल्या माइंडवर, जास्तीत जास्त परिणाम आपल्या सबकॉन्शियस माइंडवर होत असतो. कारण हे सतत आपल्याला दिसत असतं. आपण ज्या पेंटिंग्स, फ्रेम्स लावलेल्या असतात त्या सतत आपल्याला दिसत असल्यामुळे कळत न कळत त्या फ्रेम्स मधला जो मेसेज असतो तो आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जात असतो आणि त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. हे आपल्याला माहित पण नसतं, पण त्याचा परिणाम आपल्या पूर्ण लाईफवर होत असतो. म्हणूनच ज्या काही आपण वॉल डेकोर पेंटिंग्स लावतो, फ्रेम्स लावतो, त्याच्यावर कधीही ॲग्रेसिव्ह असं काही लावायचं नाही. म्हणजेच जर प्राण्यांची पिक्चर असतील तर त्याच्यावर ॲग्रेसिव्ह फेस असलेले प्राणी नको आहे, किंवा युद्धाचे काही सीन असलेले नको आहे, किंवा कुणाचेही रागीट चेहरे नको आहे. कारण या सगळ्या गोष्टी आपल्या हळूहळू सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तशाच गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होतात. म्हणजेच जर भांडणारी ॲनिमल्स असले किंवा माणसांचेही जरी चित्र असले तर त्या गोष्टी आपल्या आयुष्यात हळूहळू अट्रॅक्ट होत असतात. जरी तुम्हाला प्राण्यांचे पिक्चर्स किंवा स्टॅच्यूज ठेवायला आवडत असतील तर ते नक्की ठेवू शकताय. फक्त त्यांचे चेहरे एकतर हसरे किंवा ॲटलिस्ट नॉर्मल असायला पाहिजे. ते ॲग्रेसिव्ह किंवा भांडणारे किंवा असे फायटिंग मोडमधले ॲनिमल्स नसले पाहिजे. बऱ्याच घरांमध्ये 7 घोड्यांची फ्रेम लावण्याची पद्धत आहे. ती पण ॲक्च्युली खूप शुभ असतात ते 7 घोड्यांची फ्रेम, पण त्यातही त्या घोड्यांचे चेहरे रागीट नसलेले पाहिजे. घरामध्ये डेकोरेशनसाठी आपण काही पॉझिटिव्ह थॉट्स, मोटिवेशनल कोट्स किंवा ॲफर्मेशन अशा जर गोष्टी लिहून त्यांच्या आपण फ्रेम्स बनवल्या तर एक तीर में दोन निशाण होऊन जातात. कारण त्यामुळे आपलं घर डेकोरेट करण्याचंही काम होतं आणि या कोट्समुळे, पॉझिटिव्ह थॉट्समुळे, ॲफर्मेशन्समुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडवर आणि अर्थातच त्यामुळे आपल्या जीवनावर त्यांचे खूप पॉझिटिव्ह परिणाम होतात. मी सुद्धा असे बरेच काही ॲफर्मेशन्स जे माझे खूप आवडीचे आहे ते स्वतःच्या हाताने लिहून त्याच्या स्वतःच मी घरी बऱ्याच फ्रेम्स केलेल्या आहे आणि त्याच मी जिथे मी जास्तीत जास्त वेळ घरात स्पेंड करते तिथे माझ्या समोरच लावलेले आहे. त्यामुळे माझे दोन्ही कामं होतात, डेकोरेशनचंही काम होतं आणि खरोखर आता हे जे मी ॲफर्मेशन्स लावले त्याचा मला माझ्या लाईफमध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम होताना दिसतोय. की लाईफ इज सेलिब्रेशन, एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी, आय एम दी बेस्ट, असे बरेच छान छान मी ॲफर्मेशन्स लिहिलेले आहे. लाईफ इज सेलिब्रेशन हे तर मला सारखं दिसत असतं माझ्या डोळ्यांनी आणि खरंच त्यामुळे माझं जीवन मला तर आता सेलिब्रेशन झाल्यासारखंच वाटतंय. मी महिन्यात कितीतरी वेळा कितीतरी गोष्टींसाठी सेलिब्रेट करत असते. सतत माझे काही सेलिब्रेशन्स चालू असतात.
खरंच या ॲफर्मेशन्सचा आपल्या जीवनात खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम होतो। त्याचप्रमाणे जर आपण घरी असे काही फ्रेम्स बनवता येत नसेल आपल्याला, तर रेडीमेड सुद्धा आपण ऑर्डर करू शकतो आहे। मी काही रेडीमेड सुद्धा पॉझिटिव्ह कोट्सचे, ॲफर्मेशन्सचे असे छोटे छोटे वॉल पीसेस ऑर्डर केलेले आहेत, ते पण मी दाखवते साईडला। ते सुद्धा आपण इझिली अगदी लावू शकतो आहे। त्याने सुद्धा घर सुंदर तर दिसतंच, पण त्याच्यामुळे आपल्या जीवनावर खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम लगेच तर एका दिवसात काही होत नाही, पण हळूहळू सुरू होतो। मी तरी खूप अनुभवते या सगळ्या गोष्टी। त्याचप्रमाणे घरामध्ये मोरपीस ठेवणं हे सुद्धा शुभ मानलं जातं। स्वस्तिकचं चिन्ह हे आपण बऱ्याच ठिकाणी काढतो, ते सुद्धा खूप शुभ असतं। घराच्या मेन दरवाजावर सुद्धा स्वस्तिकचं चिन्ह काढावं। त्याचप्रमाणे किचनमध्ये सुद्धा समोर काहीतरी एखादा आपण पॉझिटिव्ह कोट लिहू शकतो आहे, किंवा अन्नपूर्णा मातेचं किंवा गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती किंवा छोटासा फोटो सुद्धा आपण किचन प्लॅटफॉर्मच्या समोरच्या साईडला लावू शकतो आहे। त्यामुळे सुद्धा आपण कुकिंग करत असताना त्याचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या जेवणामध्ये जातात। जेवण बनवताना आपण एखादा मंत्र जाप पण चालू ठेवू शकतो आहे। बेडरूम डेकोरेट करताना तर आपल्याला खूप जास्त काळजी घ्यायची आहे, कारण आपण तिथे झोपतो आणि तिथूनच उठतो। झोपताना आपण लास्ट जे काही बघतो किंवा जे काही ऐकतो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रात्रभर त्याच्यावर प्रोसेस चालू असते, आणि उठल्या उठल्याही लगेच आपल्याला आपल्या डोळ्यांना समोर जे दिसतं त्यात ही गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लवकर जाते, कारण त्या दोन्ही वेळांमध्ये आपण अल्फा स्टेजमध्ये असतो। म्हणून बेडरूममध्ये तर अशा पेंटिंग्स, वॉल हँगिंग काही लावताना खूप जास्त काळजी घ्यायची आहे। जर आपण आपल्या लग्नाचे वगैरे फोटोज बेडरूममध्ये लावणार असेल तर ते बेडच्या बॅक साईडला लावायचे। समोर शक्यतो काही आपलं विजन बोर्ड किंवा आपले ड्रीम्स त्या संदर्भातले पिक्चर्स लावायचे असतात, किंवा मग आपण कुठेतरी विथ फॅमिली कुठेतरी फिरायला गेलेलो आहे, काहीतरी जॉयफुल आपल्या लाईफमधले मोमेंट्स असतील त्याचेही पिक्चर लावले तरी चालतात, पण तेही फक्त आपले किंवा आपल्या इमिजिएट फॅमिलीमधल्या मेंबर्सचेच लावायचे। इतर नातेवाईकांचे त्यामध्ये पिक्चर्स नसावेत। आणि त्याचप्रमाणे आपण बेडरूममध्ये मॅड्रियन डकचंही पिक्चर लावू शकतो। ते सुद्धा आपलं वैवाहिक जीवनासाठी खूप चांगलं मानलं जातं। बेडरूममध्ये शक्यतो एकदम सूदिंग पेस्टल लाईट कलर्स यूज करावे, भिंतींचे असो किंवा कर्टनचे असो किंवा पेंटिंग्सचे असो। त्यामुळे आपलं मन जास्तीत जास्त शांत, जास्तीत जास्त रिलॅक्स होण्यास मदत होते। मुलांची रूम किंवा मुलांची स्टडी रूम डेकोरेट करताना तर त्याच्या डेकोरेशनच्या सामानापेक्षा त्यांचा विजन बोर्ड तिथे लावावा, म्हणजे तो त्यांना अभ्यास करताना सतत त्यांना त्यांचा विजन बोर्ड दिसेल। विजन बोर्डवर आपण आपले ड्रीम्स किंवा आपले गोल्स किंवा आपल्याला काय अचीव करायचं आहे त्या गोष्टींचे पिक्चर लावत असतो। असा हा विजन बोर्ड मुलांच्या स्टडी रूममध्ये तर नक्कीच असावा, म्हणजे त्यांना सतत क्लिअर राहील की आपलं काय विजन आहे। आणि त्याचप्रमाणे हे मनी ट्री आहे, ज्याच्यामुळे दिवसेंदिवस आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी मदत होते। ते कसं बनवायचं हेही मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, त्याची लिंक मी वर देईल, तेही तुम्ही बघून घ्या। त्याचप्रमाणे जर आपल्याला वाटत असेल आपल्या घरामध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटीज याव्या, म्हणजे सुवर्ण संधी येत राहाव्या, तर त्यासाठी आपलं जे मेन डोअर असतं घराचं त्यावर आपण काहीतरी गोल्डन कलरचं लावायचं आहे। जर सपोज त्या डोअरला हँडल असेल मेटलचं, तर त्या हँडलला आपण गोल्डन कलर देऊन घेऊ शकतो आहे, किंवा आजकालच्या डोअरला मेटलचं हँडलही नसतं कधी कधी, तर आपण त्याला कुठेही कसाही गोल्डन कलर किंवा गोल्डन कलरचं काहीतरी स्टिकर असेल काहीतरी त्याच्यावर लावू शकतोय। त्यामुळे कारण आपलं मेन डोअर जे असतं तिथूनच आपल्या घरात सगळ्या पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह एनर्जी सगळ्या मेन डोअरमधून येत असतात। तर अशा सुवर्ण संधी येण्यासाठी सुवर्णाचा सोनेरी कलरचं काहीतरी एलिमेंट छोटंसं आपल्याला त्या मेन डोअरवर ऍड करायचं आहे। अशा प्रकारे आपण घर सजवताना असे छोटे मोठे बदल केले, अशा छोट्या मोठ्या गोष्टी ऍड केल्या तर एक तीर में दोन निशाणा होऊन जातं। आपलं घरही सुंदर दिसतं आणि त्याचा आपल्या संपूर्ण जीवनावर खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो।
आजचा व्हिडिओ आवडला असल्यास, माहितीपूर्ण वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटणार आहोत अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.